महाराष्ट्रातील सध्याचा अतिशय ज्वलंत असा विषय म्हणजे अन्न भेसळ आणि त्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या कारवाया देखील आहे. आणि त्यामध्ये आपण एक महिला म्हणून, कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की अन्न भेसळीपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण त्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. घरातील काही अन्नपदार्थातील अन्न भेसळ कशी ओळखायची ते मी सांगणार आहे. आणि तुम्हाला जर याचा भाग 2 पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भेसळमुक्त महाराष्ट्र असं नक्कीच लिहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते रेसिपींसोबतच असे काही यूजफुल किचन्सशी रिलेटेड व्हिडिओ देखील. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण अन्न भेसळ कशी ओळखायची ते पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मध्यमवर्गीय महाराष्ट्रातील जनतेला अगदी सरासर फसवणूक केली जात आहे. त्यामध्ये कुपनचे जे रेशनचे तांदूळ आहेत ते मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वापरले जातात आणि त्यामध्ये खूप सगळा प्लास्टिकचा तांदूळ वापरला जातो. हा प्लास्टिकचा तांदूळ शरीरामध्ये गेल्यामुळे कॅन्सरसारखे वेगवेगळे भयानक आजार देखील होऊ शकतात आणि यापासूनच आपल्या महाराष्ट्रीयन सर्वसामान्य जनतेला फसवलं जाऊ नये यासाठी हा प्लास्टिकचा तांदूळ कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला त्यातीलच काही रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यातील वरील पाणी काढून टाकायचं. आता या ठिकाणी आपण जेव्हा हा तांदूळ धुतो त्यावेळी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये प्लास्टिकचा तांदूळ वरती येण्यास सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता प्लास्टिकच्या तांदूळाचा रंग अगदी डार्क व्हाईट असतो, अगदी जास्तच पांढरा असतो आणि अगदी जेव्हा आपण त्यातील पाणी काढतो त्यावेळेस तो तांदूळ देखील पाण्याद्वारे बाहेर पडतो. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी अशा पद्धतीचा. आणि आपला जो रेग्युलर तांदूळ असतो, जो झाडाला आलेला तांदूळ असतो, तो तांदूळ शेतामध्ये पिकवलेला तांदूळ भिजण्यासाठी खूप जास्त वेळ. हा जो तांदूळ आहे तो शेतातला प्युअर तांदूळ आहे आणि हा जो आहे तो प्लास्टिकचा तांदूळ आहे. तर तसं का, तो बरोबर तोच का ते ओळखायचं असेल तर हे पहा, तुम्ही पाहू शकता धुतल्यानंतर लगेचच हा तांदूळ आपल्याला हाताने त्याचे 2 तुकडे होत नाही, कारण तो भिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. परंतु प्लास्टिकचा तांदूळ जो आहे तो लगेचच त्याचा तुकडा पडतो. जो आपला शेतातला तांदूळ असतो तो आपला तांदूळ भिजण्यासाठी किमान 2 ते 3 तास तरी लागतातच. आणि जो प्लास्टिकचा तांदूळ आहे तो कमीत कमी 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी पटकन असा भिजले जातो. आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्या शरीरासाठी खूप जास्त घातक आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाचं आरोग्य वाचवायचं असेल तर हा प्लास्टिकचा तांदूळ ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी तुम्हाला पर्याय नाही, सर्वसामान्य जनतेला या रेशनच्या तांदूळाशिवाय पर्याय नसला तरीही तुम्ही यातील प्लास्टिकचा तांदूळ बाजूला करून देखील तुम्ही तो वापरू शकता, जेणेकरून तुमचं आरोग्य तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे ती अगदी बंद होईल. हे पहा, अशा पद्धतीने अगदी हा तांदूळ अजून एकदा धुतला तरीही त्यातून आणखीन प्लास्टिकचा तांदूळ निघणार आहे. दुसरी महत्त्वाची भेसळ जर म्हणाल तर हळद अगदी 2 वेळासाठी आपल्याला स्वयंपाकामध्ये भाजीसाठीही वापरावीच लागते. आणि तुम्ही पाहू शकता एक जी वाटीतील हळद आहे ती मी घरच्या घरी बनवलेली हळद आहे आणि दुसरी जी आहे ती विकतची आहे. ही जी आहे ती मी घरी बनवलेली आहे आणि ही जी आहे ती विकतची आहे. दोन्हींच्या हळदीच्या रंगामध्ये तुम्ही खूप जास्त फरक पाहू शकता. हळदीचा रंग गडद दिसण्यासाठी तुम्ही पाहू शकता या हळदीला खूप जास्त कलर स्प्रे केलेला असतो आणि जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असतो. अगदी तुम्हाला घरच्या घरी हळद बनवणं जरी शक्य नसलं तरीही तुम्ही अगदी हळदीचं ज्यावेळेस पॅकेट घेणार आहात त्यावेळेस फसाईचा क्रमांक चेक करा. त्याचबरोबर अगदी तुम्ही ह्या हळदीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी जर हळद अवेलेबल होत असेल तर नक्कीच घ्या. त्यानंतर तिसरं महत्त्वाची भेसळ जर म्हणाल तर लाल मिरची पावडर. आता घरच्या घरी आपण जेव्हा लाल मिरची पावडर बनवतो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता लाल मिरचीला खूप जास्त रंग नसतो, परंतु विकतची जेव्हा घेता तेव्हा त्यामध्ये विटकरचा भुगा देखील त्यामध्ये ॲड केलेला असतो जो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो. त्यानंतर शक्यतो घरचीच तयार करा. त्याचबरोबर काळी मिरी जी आपल्याला मसाल्यासाठी वापरायची असतात, ही काळी मिरी यामध्ये जर भेसळ म्हणाल तर पपईच्या बियांचा देखील यामध्ये वापर केला असतो, जी अगदी काळी मिऱ्यांसारखीच दिसतात. त्यामुळे आपल्याला ती भेसळ ओळखू येत नाही आणि आपली फसवणूक केली जाते. त्यामुळे काळी मिरी घेतल्यानंतर त्यामध्ये पपईच्या बिया ओळखण्याचा नक्कीच प्रयत्न करा.
त्याचबरोबर पुढची भेसळ म्हणाल तर अगदी मध. आता या ठिकाणी मध जो आहे तो घरचा मध हा थोडासा वेगळा दिसतो आणि विकतचा जो असतो तो थोडासा वेगळा दिसतो. टिफिनमध्ये जो मध आहे तो मी घरच्या घरी मला जो अवेलेबल झालेला आहे तो आहे. तर बरणीमध्ये जो आहे तो विकतचा मध आहे आणि दोन्हीमधला फरक मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला विकतच्या मधामध्ये किती साखरेचा पाक ॲड करून त्याची शुद्धता कमी केलेली असते आणि मधाची क्वांटिटी वाढवलेली असते हे मी दाखवणार आहे. आता तुम्ही जो पाहू शकता हा घरचा जो मध आहे, जो मला अगदी शुद्ध मिळालेला आहे. हा जो मध आहे तो किती घट्टसर आहे आणि त्याचा रंग तुम्ही पाहू शकता. अगदी चमच्याच भरून मध हा अगदी पटकन खाली पडत नाही, तर अगदी तो इतका दाटसरपणा या मधामध्ये आहे आणि त्याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता. याविरुद्ध तुम्ही जर विकतचा मध पाहशाल तर त्याचा रंग तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे पहा कशा पद्धतीचा आहे आणि तो चमच्यावरून लगेच पटकन असा पडत आहे, चमच्याला चिटकत देखील नाही. इतका दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मध विकत घ्याल त्यावेळेस हा फरक मात्र नक्कीच लक्षात घ्या. हे पहा तुम्हाला दोन्हीही मध मी एकाच वेळेस टाकून दाखवते. दोन्हीचा रंगाचा डिफरन्स आहे आणि दोन्हींचा तुम्ही पाहू शकता थिकनेस जी आहे ती अगदी वेगळी अशी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मध घ्याल, हनी घ्याल, त्यावेळेस हा फरक एकदा नक्कीच लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या आणखीन काही वेगवेगळ्या पदार्थांमधील भेसळ माहिती करून घ्यायची असेल, पनीर वगैरे, तर त्यासाठी कविताज किचनच्या भाग 2 ही जर व्हिडिओ पाहायची असेल तर कमेंटमध्ये भेसळयुक्त महाराष्ट्र असं लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात खूप सगळ्या युजफुल व्हिडिओ आणि दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज देखील. आता या ठिकाणी हे जे 1 लिटर दूध घेतलेलं आहे हे घरगुती गाईचं शुद्ध आणि पाणीविरहित दूध मला मिळालं आहे आणि याची जी साय आहे ती तुम्ही पाहू शकता. 1 लिटर दुधापासून किती साय मला मिळालेली आहे हे मी तुम्हाला एका वाटीमध्ये साय काढून दाखवणारच आहे. तुम्ही जर दूध घेत असाल आणि ते दुधाला जर एवढी साय येत नसेल तर हमखास त्या दुधामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे हे नक्कीच तुम्ही ओळखू शकता. त्याचबरोबर अगदी खूप सगळं मिल्क पावडर वगैरे मिक्स करून जे दूध केलेलं असतं त्याची साय देखील अशा पद्धतीची येत नाही आणि खूप घट्टसर अशा पद्धतीचं दूध नसतं. आता एवढी साय मी एकदा दूध तापवल्यानंतर मिळालेली आहे. अर्धा तासासाठी मंद आचेवर ठेवलं होतं, एवढी साय मिळालेली आहे. पुन्हा एकदा मी हेच दूध 15 मिनटासाठी तापवल्यानंतर देखील त्याला साय येणार आहे. म्हणजे अगदी शुद्ध असं हे दूध आहे आणि 10 ते 15 मिनटं हे दूध तापवल्यानंतर पुन्हा एकदा यावर साय आलेले. तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करून आपली जनतेला जागरूक नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.